तर प्रवीण पोटे अमरावतीचे पालकमंत्री आपल्यासोबत आहेत। प्रवीण पोटेजी, बच्चू कडूंची ही जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत प्रक्षोभक आहे, काय म्हणाल? आणि आज तुम्ही आंदोलन पण करणार आहात, त्या संदर्भात काय? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो की गेल्या 3 वर्षांमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलं तर आपण जर तुलना केली तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात जास्त काम करणारं हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। आज मला एक सांगा की ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही सांगितलं की आम्ही 38 ऑक्टोबर पर्यंत आम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारकांच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। त्याच्यामध्ये मला एक सांगा की आम्हाला प्रत्येक गोष्ट हॅलो हा बोला बोला बोला, तुमचा आवाज येतोय, बोला। प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि पाहण्याची गरज आहे की या महाराष्ट्रातला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो गरीब शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्याला कर्ज माफ भेटलंच पाहिजे यासाठी सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा पूरक आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने घोषणा सुद्धा केली। आता मला एक सांगा की इथे या विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जे कर्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आत्महत्या किंवा जे सगळ्यात जास्त सफर लोक आहे याच भागामध्ये आहे आणि याच्यामध्ये सगळं त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा असा विषय आहे की या विदर्भ मराठवाड्यातला एकही व्यक्ती सुटता कामा नये। आता मला एक सांगा, समजा आपण अल्पभूधारकाची संख्या सांगतोय, अल्पभूधारकापेक्षा समजा 6 एकर केलं कारण किंवा 7 एकर करायचं की 6 एकर करायचं किंवा 5 एकर करायचं, हा जो विषय मला एक सांगा यासाठी अभ्यास तर करावाच लागेल। कारण आपण मागच्या सरकारने 7,000 कोटी रुपयाची जेव्हा तुम्हाला सांगतो कर्जमाफी केली त्यामध्ये कोणाला फायदा मिळाला? विदर्भातल्या लोकांना फायदा मिळाला का? मराठवाड्यातल्या लोकांना फायदा मिळाला का? खानदेशच्या लोकांना मिळाला का? की पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना फायदा, शेतकऱ्यांना फायदा मिळाला का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे आपल्याला। मला एक सांगा, कोणतेही जर आज आम्ही 3 वर्षामध्ये आज हजारो कोटी रुपयाचं 3 लाख 4 लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना एवढं महत्त्वाचं कोटीची आपला मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे, परंतु नेमकं आता आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? तुम्ही कारवाई काय करणार आहात बच्चू कडूंवरती? पहा, मला एक सांगा, कारवाई म्हणून मी एक मंत्री म्हणून जर बोललं जातं तर कारवाई आम्ही करायची नाही करायची हा वेगळा विषय, परंतु या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे ते काय करतील, निदर्शन करतील, काय करतील ते त्यांच्या पद्धतीने करतील। पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही शिवार सभा जेव्हा आता घेतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी जिल्ह्यामध्ये शिवार सभा घेतल्या, जवळपास 100 शिवार सभा घेतल्या। एकाही ठिकाणी माझ्या विदर्भामध्ये एकही मला व्यक्तीचा भेटला नाही की मला कर्ज माफ करा। त्याच्या लोकांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला पाणी द्या, आमच्या हाताला काम द्या, इलेक्ट्रिकचे खंबे द्या। तुम्हाला एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 3 वर्षामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन देणारी पहिली सरकार आहे। आज माझ्या जिल्ह्यामध्ये 10,007 कनेक्शन पेंडिंग होते, या 17,000 कनेक्शन इलेक्ट्रिकचे दिले। मागण त्याला वीरच्यासाठी प्रत्येकाला कनेक्शन। ठीक आहे प्रवीण पोटेजी, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल।